नमस्कार. आज 10 ऑक्टोबर आहे, जागतिक मानसिक आरोग्य दिन. आणि WHO ने 2025साठी जी थीम दिलेली आहे ती आहे ॲक्सेसिबिलिटी ऑफ मेंटल हेल्थ केअर सर्व्हिसेस इन कॅटॅस्ट्रॉफीज अँड एमर्जन्सीज. म्हणजे नक्की काय? वैयक्तिक आणि सोशल, नॅशनल आणि ग्लोबल अशा अनेक लेवल्सना आपण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या संकटांना तोंड देत असतो. पॉलिटिकल अनरेस्ट जी आहे तिच्यामुळे होणारे आपल्या देशातले त्रास, युद्ध परिस्थिती, काही नैसर्गिक आपत्ती जसं की सुनामी असेल, पूर असेल, अतिवृष्टी, अशा अनेक गोष्टी आहेत. अनेक लोकांना फायनान्शियल सेटबॅक्स बसतात जेव्हा मार्केट चेंज होतं. ह्या अनेक सेटबॅक्समधून जेव्हा लोक जातात, ह्या अनेक संकटांमधून लोक जेव्हा जातात, तेव्हा त्यांना मेंटल हेल्थ केअर अवेलेबल असायला हवी असं WHO म्हणणं आहे. ह्याला दोन बाजू आहेत की मेंटल हेल्थ सर्व्हिसेस आता बहुतेक ठिकाणी ह्या सहज उपलब्ध आहेत. अगदी तुम्ही पाहिलं तर गव्हर्नमेंटसुद्धा त्यांच्या स्वतःच्या ज्या हेल्थकेअर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतं त्याच्यात ऑनलाईन त्यांनी या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायला सुरुवात केली. आणि प्रायव्हेटली तर अनेक जणं माझ्यासारखे काउन्सिलर्स जे आहेत ते काय, आणि इवन सायकॅट्रिस्ट्स अवेलेबल आहेत ऑनलाईन फॉर कन्सल्टेशन्स आणि मेडिकेशन्स. सो गरजेचं काय आहे की एक, आमच्यासारख्या प्रॅक्टिशनर्सनी तुम्हाला अवेलेबल होणं, आणि दोन, जेव्हा तुम्हाला जेन्युइनली गरज आहे असं तुम्हाला जाणवतं तेव्हा तुम्ही रीच आउट करणं. अर्थात हा एक भागसुद्धा आपण महत्त्वाचा अनेक वर्षांमध्ये नोटीस केला आपल्या देशात. जेव्हा मोठं काही संकट येतं तेव्हा तिथे सायकॅट्रिस्ट आणि काउन्सिलर्सही पाठवले जातात. वेगवेगळ्या ठिकाणून का होईना सपोर्ट हा मिळतो. अगदी सुनामीच्या काळातसुद्धा मला आठवतं आहे अनेक NGOजनी त्यावेळेला काउन्सिलर्स आणि डॉक्टर्सच्या टीम्स पाठवल्या होत्या. अशा या सर्व्हिसेस तुम्हाला उपलब्ध होत आहेत, त्यांचा लाभ घेणं गरजेचं आहे. आणि संकटांचं म्हटलं तर असं आहे की आपण जरी फिजिकली आणि फायनान्शियली, सोशली रिकवर बऱ्यापैकी होत असलो तरी मनात आपल्याला आपली ताकद परत मिळणं महत्त्वाचं असतं. अनफॉर्च्युनेटली जर ह्या संकटांमुळे मानसिक आजारांसारखी लक्षणं जर निर्माण झाली असतील, अँक्झायटी, डिप्रेशन, OCD असे काही, किंवा पोस्टपार्टम डिप्रेशनसुद्धा एक पर्सनल संकटच आहे, तर अशा वेळेलासुद्धा न घाबरता, मनात किंतु न बाळगता डॉक्टरांना, काउन्सिलरना अप्रोच करा. मे बी तुम्हाला जी मदत मिळेल त्यातून तुम्ही लवकर तुमच्या आयुष्याकडे परत वळू शकाल अगदी मोकळेपणाने.